नमस्कार विद्यार्थी मित्र हो. काल आपण एक ट्रायल व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवलेला होता. त्या व्हिडिओच्या सहाय्याने फक्त आपण ॲडजस्टमेंट कशी आपल्याला करता येते कॅमेऱ्या संदर्भातली, तर याविषयीचा हा फक्त व्हिडिओ होता. आज प्रत्यक्ष आपण अध्यापनासाठी सुरुवात करतो आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अजून आपल्याकडे बोर्डाचं पुस्तक अवेलेबल नाही आहे. फक्त या नवीन अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता हा टॉपिक आहे, इथपर्यंतची माहिती आपल्याला आहे. त्या अनुषंगाने आपण आज बुद्धिमत्ता या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. बुद्धिमत्ता टॉपिकविषयी अभ्यासत असताना बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे? बुद्धिमत्ता हा शब्द आपण दैनंदिन व्यवहारामध्ये अनेकदा वापरतो. बुद्धी, बुद्धिगुणांक, बुद्धिमत्ता हा शब्द आपण वारंवार व्यवहारामध्ये वापरतो. पण नेमकं बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे? बुद्धिगुणांक म्हणजे काय? बुद्धिगुणांक कसा काढला जाऊ शकतो? बुद्धिगुणांकाची आवश्यकता का आहे? या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती नाही. आपल्याला या टॉपिकमध्ये हे शिकायचं आहे की बुद्धिमत्तेचा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग काय आहे. आपल्याला आपला बुद्धिगुणांक माहीत असणं का आवश्यक आहे आणि तो बुद्धिगुणांक कसा काढायला हवा. बुद्धिमापनाची ही जी चळवळ आहे ती कशी आणि केव्हा सुरू झाली याविषयी सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून माहिती घ्यायची आहे. आपण सर्वजण हे जाणताच आहात की आज आपण पाहतोय की जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी सर्वोत्कृष्ट यश प्राप्त केलेलं आहे, हे यश त्यांनी अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावरती प्राप्त केलेलं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांनाच असं वाटतं की केवळ शैक्षणिक संपादनूक म्हणजे बुद्धिमत्ता होय. एज्युकेशनल अचिव्हमेंट किंवा अकॅडमिक अचिव्हमेंट म्हणजेच बुद्धिमत्ता असं नाही आहे. तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय देता येऊ शकतो. थोडक्यात काय, तर जीवनातील यश अपयशाचा आणि बुद्धिमत्तेचा खूप जवळचा संबंध आहे. जसं मी आता म्हटलं तुम्हाला की कोणत्याही क्षेत्रातून आपण आपली बुद्धिमत्ता प्रदर्शित करू शकतो, मग क्षेत्र कोणतंही असेल. वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा एखादा वक्ता असेल, गायनाच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेला एखादा गायक असेल, संगीत असेल, वादन असेल, ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, किंवा अभ्यासामध्ये एखादा टॉपर्स असेल, विद्यार्थी असेल, तर या सर्वांच्याकडे जी प्रखर बुद्धिमत्ता असते त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी ती यशस्वी प्राप्त केलेली असते. जर आपल्याला संबंधित क्षेत्रामध्ये जर चांगलं यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडे बुद्धिमत्ता चांगली असणं गरजेचं आहे. मग ही बुद्धिमत्ता चांगली कशी मिळवायची, प्राप्त करायची? तर बुद्धिमत्ता ही नैसर्गिक देणगी आहे. प्रत्येकाला जन्माबरोबर बुद्धिमत्ता प्राप्त होत असते. प्रत्येकाचा बुद्धिगुणांक हा जन्मजात निर्धारित केला जात असतो. बुद्धिगुणांकामध्ये आपल्याला फारशी वाढ करता येत नाहीये. वयाच्या सर्वसाधारणपणे 17 वर्षापर्यंत बुद्धिमत्तेचा विकास होऊ शकतो, त्यापेक्षा पुढे नाहीये. पण आपण आपल्यामधली जी कौशल्य आहेत, ज्या ॲबिलिटीज आहेत, जी स्किल्स आहेत, ती मात्र आपण डेव्हलप करू शकतो. बुद्धिमत्ता म्हणजे मग नेमकं काय? तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत. काही डेफिनेशन्स या अमूर्त क्षमतेवरती आधारित आहेत, काही डेफिनेशन्स या समायोजनावरती आधारित आहेत, तर काही डेफिनेशन्स या अध्ययनाशी संबंधित आहेत. इथे विल्यम स्टर्न या संशोधकाने असं म्हटलेलं आहे की नवीन क्षमता किंवा गरजांशी जाणीवपूर्वक, नवीन आवश्यकता किंवा गरजांशी जाणीवपूर्वक एखादा व्यक्ती समायोजन करत असेल तर त्याला विल्यम स्टर्न यांनी बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. या विल्यम स्टर्नच्या डेफिनेशनमध्ये
नवीन आवश्यकता किंवा गरजा, व्यक्तीच्या ज्या काही नीड्स आहेत, गरजा आहेत, या गरजांना त्याने प्राधान्यक्रम दिलेला आहे. या गरजांशी व्यक्ती कसा ऍडजस्ट करतो, याला त्याने बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. तर दुसरी डेफिनेशन वेशलर या संशोधकांनी दिलेली आहे. वेशलर असं म्हणतोय की सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि वातावरणाशी परिणामकारकपणे वागण्याची व्यक्तीच्या अंगी असणारी जन्मजात क्षमता, मूळ क्षमता किंवा सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. जर आपण या डेव्हिड वेशलरच्या व्याख्येचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की डेव्हिड वेशलर याने आपल्या व्याख्येमध्ये सहेतुक क्रिया करण्याची, आपण कोणतीही क्रिया करत असताना, कोणतीही ऍक्टिव्हिटीज करत असताना त्याच्या पाठीमागे काहीतरी पर्पज आहे, हेतू असतो, ध्येय असतं, उद्दिष्ट असतं. म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे की सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची. एखादी क्रिया करत असताना आपल्याला लॉजिकल थिंकिंग करावं लागतं, तर्क करावा लागतो. एखादी समस्या जर आपल्यासाठी निर्माण झालेली असेल तर ही समस्या आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला लॉजिकल थिंकिंग करावं लागतं. पूर्वी आपण एखादी समस्या निर्माण झाली तेव्हा कशा पद्धतीने वागलेलो होतो, आता समस्या निर्माण झाल्यानंतर आपण त्याप्रमाणे वागलो तर ती समस्या आपल्याला सॉल्व्ह करता येईल का? तर याला लॉजिकल थिंकिंग असं म्हटलं जातं, तार्किक विचार असं म्हटलं. सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि वातावरणाशी परिणामकारकपणे वागण्याची. आता वातावरणाशी परिणामकारकपणे वागणं म्हणजे काय? तर ज्या वेळी जशी प्राप्त परिस्थिती आपल्यासाठी निर्माण होते त्या प्राप्त परिस्थितीला सामोरं जाणं, त्याच्याशी फेस करणं, त्याला ऍडजस्टमेंट असं म्हटलं. ऍडजस्टमेंट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक व्यक्तीला हवं तसं आपलं जीवन घडविता येत नाहीये. काही गोष्टी प्रतिकूल घडतात, काही गोष्टी अनुकूल घडतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या त्या प्रसंगाशी ऍडजस्ट करावं लागतं. बुद्धिमत्ते संदर्भामध्ये ऍडजस्टमेंटला खूप महत्व आहे. म्हणून इथे डेव्हिड वेशलर असं म्हणतो आहे की सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि वातावरणाशी परिणामकारकपणे वागण्याची व्यक्तीच्या अंगी असणारी जी सर्वंकष क्षमता आहे, व्यक्तीच्या अंगी असणारी जी जन्मजात क्षमता आहे, बायबॉर्न कॅपॅसिटी आहे, त्याला त्यांनी इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता असं म्हटले. ज्याप्रमाणे विल्यम स्टर्न, डेव्हिड वेशलर यांनी बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे हॉवर्ड गार्डनर यांनी सुद्धा बुद्धिमत्तेची जी डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये त्यांनी समस्या सोडविण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला त्यांनी बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. या सर्व डेफिनेशनवरून आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ, बुद्धिमत्तेमध्ये एकच घटक नाहीये. बुद्धिमत्ता ही अनेक घटकांनी मिळून एकत्र तयार झालेली आहे, बनलेली आहे. या बुद्धिमत्ते संदर्भामध्ये वेगवेगळ्या संशोधकांनी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे दृष्टिकोन दिलेले आहेत. हे दृष्टिकोन आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबतोय. धन्यवाद.